नमस्कार, मी माधुरीज फ्लेवरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला कैरी आणि कांद्याची चटपटीत अशी चटणी बनवून दाखवणार आहे। ही चटणी चवीला एकदम भन्नाट लागते आणि 2 ते 3 दिवस आरामात टिकते, त्याच्यामुळे मी एक्स्ट्राची बनवणार आहे। तर चटणी बनवण्यासाठी काय काय लागतं ते बघून घेऊयात। इथं मी 4 ते 5 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतले आहेत व त्यामध्ये पाणी टाकून ठेवलं आहे। कैरी घेतलेली आहे, कैरीवरचं साल काढून छोटे छोटे असे काप करून घेतले आहेत। 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत। 2 चमचे जिरे घेतले आहेत। 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतला आहे आणि 2 चमचे आपण जे घरात रेग्युलर तिखट वापरतो ते घेतला आहे। चवीप्रमाणे मीठ। आता कांद्यातलं एक्स्ट्राचं पाणी बाजूला करून कांदा 2 मिनिट चाळणीमध्ये निथळत ठेवायचा। ही चटणी आपल्याला खलबत्त्यामध्ये बनवायची आहे, म्हणून खलबत्ता घेतला, त्यामध्ये जिरे टाकले आणि बारीक असे वाटून घ्यायचे। तर बघू शकता जिरे वाटून झालेत। आता यामध्ये आपल्याला कैरीचे काप टाकून ते देखील व्यवस्थित असे वाटून घ्यायचे आहेत। चटणी वाटायला थोडासा वेळ लागतो, पण चव एकदम भन्नाट लागते। मिक्सरमध्ये देखील बनवू शकता, पण खलबत्त्यात वाटलेली चटणी चवीला अप्रतिम लागते। अशा प्रकारे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं। तर अजून ओबडधोबडच आहे, अजून थोडंसं याला वाटून घेऊयात। तर आता बऱ्यापैकी वाटून झालंय। आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचेत आणि शेंगदाणे देखील वाटायचे आहेत। हे वाटण थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, जास्तही बारीक करायचं नाही। अशा प्रकारे वाटून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला मिरची पावडर वगैरे सगळं टाकून घ्यायचे। हे काश्मीरी लाल तिखट टाकलं, हे घरातलं रेग्युलर तिखट टाकलं, मीठ टाकून घ्यायचं आणि याला देखील आपल्याला वाटून घ्यायचं आहे। या मिश्रणामध्ये आपली मिरची पावडर वगैरे मीठ वगैरे सगळं मिक्स झालं आहे। आता आपला कांदा जास्त असल्यामुळं यामध्ये पूर्ण कांदा बसणार नाही, कारण खलबत्ता छोटा आहे। त्याच्यासाठी हे अर्ध सारण मी एका वाटीमध्ये बाजूला काढून घेतेय आणि यामध्येच आपल्याला अर्धा आपला कांदा टाकून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे। खलबत्ता छोटा आहे म्हणून मी 2 बॅचमध्ये चटणी वाटणार आहे। आता आपण याला वाटून घेऊयात। कांद्याला देखील आपल्याला फक्त ओबडधोबडच वाटून घ्यायचे, फक्त ते सारण त्यामध्ये मिक्स करायचं आहे, जास्त बारीक वाटायचं नाही। तर बघू शकता अशा प्रकारेच वाटून घ्यायचं। ही चटणी तुम्ही भाकरी सोबत चपाती सोबत खाऊ शकता, एकदम भारी लागते। फक्त खाताना त्याच्यावर थोडंसं कच्चं तेल टाकायचं आणि मग खायचं। तर आपली चटणी तयार झाली आहे। आता मी ती दुसरी देखील चटणी वाटून घेते। तर चटणीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।